आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाला जशी साथ दिली तशीच पुढील कार्यक्रमाला साथ द्याल अशी आम्ही आशा बाळगतो आणि आम्ही आमच्या वगनात द्यायला सुरुवात करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
बळेश्वर रावचे नाट्य नमन मंडळ मालदोरी वंशवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सविनय सादर करीत आहोत एक चित्रधरारी काल्पनिक नाट्य एक चित्रधरारी काल्पनिक नाट्य अचानक सैतानाचा भयानक खेळ अचानक सैतानाचा भयानक खेळ हरकत विषारी नाग हरकत विषारी नाग निर्माते पांडुरंग दत्तूमाळी सूत्रसंचालक कृष्णा धोडोमाळी बळेश्वर रावचे नाट्य नमन मंडळ सविनय सर्ष सादर करीत आहोत एक चित्रधरारक काल्पनिक वगनाट्य एक चित्रधरारक काल्पनिक वगनाट्य अचानक सैतानाचा भयानक खेळ अर्थात विषारी नाग अर्थात विषारी नाग
म्हणजे तुषार रत्नाकर माळी, तुषार रत्नाकर माळी, युवराज अमरजीत, युवराज अमरजीत, यश संतोष माळी, यश संतोष माळी, महामंत्री सम्राट, महामंत्री सम्राट अविनाश रामचंद्र माळी, अविनाश रामचंद्र माळी, दाखव जंगुरा, दाखव जंगुरा, राहुल नारायण माळी, राहुल नारायण माळी, सेनापती राजकुमारी नीलम, राहुल भरत माळी, राहुल भरत माळी, आशाचे सम्राट, आशाचे सम्राट, तुक्या आणि सख्या, तुक्या आणि सख्या या आवाज भारतीय मुद्रेमध्ये शंकर माधव माळीस, मनोहर कृष्णा माळी, शंकर माधव माळीस, मनोहर कृष्णा माळी, मोठे मांडवाळी बंगेश्वर यांचे नाट्य मंडळ सविनय सहर्ष सादर करीतो एक चित्तथरारक काल्पनिक वगनाट्य, एक चित्तथरारक काल्पनिक वगनाट्य अचानक शैतानाचा भयानक नाही अमरजीत, तुम्ही होतात म्हणून माझे प्राण वाचले, नाहीतर त्या दुष्ट जातानाने माझ्या जीवाचे काय केलेस ते याची कल्पना सुद्धा करता आली नसती. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. बघा यात उपकार कसले, एका माणसाने दुसऱ्या माणसाचे कामे आलेच पाहिजे आणि ते आज मी पार पाडले. चल चल मी तुला राजवाड्यात घेऊन जातो. आपण ही सर्व हकीकत महाराजांना सांगू. नमस्कार मंडळी, नमस्कार. ऐका ऐका, या नगरीचे राजे सम्राट एक आहे फार हुशार, फार हुशार. विराट नगरीचे राजे सम्राट या नावाने आम्हाला पूर्ण जग ओळखत आहे का नाही ओळखणार. जोपर्यंत सर सेनापती आणि महामंत्री आमच्या सोबत आहेत तोपर्यंत आम्ही निर्धास्त आहोत. कोण आहे रे तिकडे? महाराजांची प्रणाम असो, आशीर्वाद असो. सेनापती, महामंत्री, आपल्या राज्याची हालचाल कशी आहे? महाराज, आपल्या राजावर चाल करून राहिला नाहीये ना. जर पण चाल करून असेल या सबसिडीने जे पाणी बंद करण्यात या महामंत्री संग्रामाची तयारी आहे. शाबास महामंत्री, हीच अपेक्षा होती तुमच्याकडून. तुमच्यासारखे शूरवीर आपल्या पदरी असताना आम्हाला कशाची तुम्ही बसत नाही. सेनापती, महामंत्री, तुम्ही आलात, पण आपला बाळ रणजित तो कुठे आहे? महाराज ते बघा, बाल
की येतच आहे. बाबा ते त्यांनी प्रणाम. आशीर्वाद असो. बाळ रणजित, तू आलास आणि ताई कुठे आहे? बाबा ताई शंकराच्या मंदिरात गेले आहे. ती पहा इकडेच येत आहे. बाबा 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 बेटा बेटा नीलम, अगं काय झालं? तू का बरं अशी रडत आहेस? बाबा शंकराच्या मंदिरात आरती करत असताना एका दुष्ट शैतानाने माझ्यावरती हल्ला केला. मला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे अमरजीत आले आणि माझे प्राण वाचवले. नाहीतर त्या दुष्ट शैतानाने माझ्या जीवाचे काय केलेस ते याची कल्पना सुद्धा करता आली नसती. काय काय सांगतेस तू? अमरजीत, ही गोष्ट खरी आहे का? होय मामासाहेब, मी राजवाड्याच्या दिशेने येत असताना मला किंकाळी ऐकवली. पाहतो तर काय, एक गुरखाधारी सैतान आपल्या नीलमला पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता. दैवयोगाने मी तिथं हजर झालो. नाहीतर काय काय ऐकतोय मी हे? दिवसा ढवळे आपल्या मुलीला पळवून नेणारा सैतान आपल्या राजवाड्यात. सेनापती, महामंत्री, तुम्ही कोणा करत आहात की शोभा काढत आहात? त्या हरामखोराचा मेलेला किंवा जिवंत मुर्दा माझ्यासमोर हजर करा. जा का मला? ठीक आहे महाराज, येतोच आम्ही. नीलम, चल आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ. ठीक आहे बाबा. नमस्कार मंडळी, नमस्कार. मला ओळखलात का? हो, या राजवाड्याचा नवीन हवालदार. पण हो, माझ्या जोडीचा तुक्या कुठे राहिला त्याला हाक मारून पाहतो. तुक्या, अरे तुक्या. आलो आलो आलो. मी हो नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. मी हो नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. मी हो नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. मी नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. मी हो नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. मी हो नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. मी हो नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. कोणी नवीन हवालदार आहे हो. कोणी गडबड करायची नाही हो. तुला यायला एवढा उशीर का रे झाला? काय सांगू, तिथं डुटी करून डोल्याला डोला लागत नाही. काय म्हणतो? माझी बायको मला काय म्हणते? काय म्हणते? अहो तुम्हाला नाही आहे. अरे मला काय नाही आहे? राजा बरं नाही आहे. असं बोल. असा तुटलो पाटील डॉक्टराकडे गेलो. त्यान काय सलीला. अरे मेला काय जिन्नची लिस्ट दिला की काय? तुझ्या काय बाबा लिहिला नव्हती काय? अरे मला मेडिकलची पावती दिला नसेल. काय सलीला मेडिकलची पावती घेतली आणि मेडिकल वाल्याकडे गेलो. त्यान कायशी एवढी बॉटल दिला नाही. अरे मेला तुला काय वर्षभराची बॉटल दिला नाही की काय? शपथ ते काय माहित नाही, पण मी घरी विसरून आलो. जा पहिल्यांदा घेऊन ये. आई शपथ घेऊन येऊ. आत्ता जातो. आत्ताच जा. हा मेला गेलाय खरा, पण कधी येईल त्यात थांब पत्ता नाही. तोपर्यंत मी विश्रांती करून घेतो. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला एकदम दारूला त्यावरच्या वाडीला दारूला त्यावरच्या वाडीला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला दारूला
पी दे पारूला आणि चल जाऊ दारूला वरच्या आडीला सगळ्या हे खोकल्यावरचं औषध अरे मिळालाच खोकल्यावरचं औषध अशी कधी बॉटल बघितली नाही बा शपथ नवीन दुकान उघडलंय शपथ पाटील डॉक्टरकडे हे औषध मिळतं बाय हो नवीन दुकान अरे हे घेतलं ना तो खोकला सगळा निवांत निघून जातो काय सगळ्या महागलाच कुठं अरे त्या पालावर आग लागली नाही तुझ्या त्या तोंडाला ती अरे राजा महागलाच कुठं अरे त्या खालच्या मालावर लागली नाही तुझ्या त्या मालाला ती अरे सख्या हो ना हो अरे राजा हो गलास काय म्हणतो थोडी टेस्ट करून घे आई शपथ ज्या काय आई शपथ कुणाला पण खोकला झाला असेल ना कसा पटाक निघून जातो कुणाला पाहिजे असेल वाच घेऊ खोकला कसा निवांत निघून जातो काय म्हणतोस काय होय मला पण बघू दे थोडं हवी आहे होय राजा पैसे घातलेला आहे आई शपथ पैसे हवी आहे होय मग आपली हवी आहे माझ्याकडे पण आहे तुझ्याकडे पण आहे होय गावठी औषध आई शपथ मी याला उगेच पैसे घातलं हो काशा बाबाकडे आणलंय काशा बाबा होय राजा हायटम दाखव अरे राजा रुपयात माझ्या आई शपथ अरे सख्या अरे हर काय अरे मोठलं राजा गार रुपयात माझ्या सख्या मी काय म्हणतो ह्या माझ्या गावाला धार लावू तुला हवंय आई शपथ आणलायस का हवंय अरे मला काशा बाबा महाग दिला नाही आई शपथ हवंय मला हो थोडं देतो आई शपथ थोडीशी टेस्ट करतो टेस्ट करायला देतो महाग आहे आई शपथ थोडीच दे खोकल्यापेक्षा महाग आहे होय आपली थोडीशी थोडीशी देतो गावठी औषध आहे ना राजा काय वस्तू अरे मेरा महाग आहे आई शपथ थोडी धार लावू राजा वस्तू जाल सखिया आई शपथ मी काय म्हणतो माझ्यातली वाईट मिक्स करतो अरे बाबा हेर काय केलं अरे हर काय झालं अरे मेला कॉकटेल असू दे आपल्याला सारा सर्वच काय चालतं पी आणि मर सगळ्या मी घेतो अरे मेला तरी सांगतोय तुला गावठी जिंजिने आले तरी तुला सांगितलं सावकाश घे अरे राजा हो पहिल्या दारूचं अमृत नाही आहे पाणी मिक्स झाले हो पहिल्या दारूचं अमृत नाही आहे हो मेलाच गटारातलं पाणी आणलं गटाराचं पाणी मिक्स झालं की काय अरे राजा अरे हो का घेतलंस ना तो डोका कसा तंतन म्हणतोस तर मग मला पण बघू दे थोडं तुला हवी आहे होय राजा पैसे घेतलेला आहे या पाहिजे ना दे थोडं दे हवी आहे दे आपली थोडीशी टेस्ट करायला दे अरे मला दे थोडं तुला या पाहिजे नाही दे थोडं दे अरे हो मला का माझ्या वाढीवर ठेवा दिलास काय अरे राजा पाहिजे नाही तुला आपली थोडीशी टेस्ट करायला गेली दे थोडं अरे मेल्या नाही तुझा कोट येतो याला टेस्ट पण नाही केला असं टेस्ट करायचं राहिलं मग अरे देतो मग टेस्ट करायचं राहिलं राजा महाग आहे शपथ टेस्ट कर अरे सखिया गलास मारला पितोस आणि खाल्लं सोडतोस गलास तिला फुटलाय की काय आग लागली नाही तुझ्या गलासाला ती काय शपथ सखिया माझी बायको मला रोज म्हणते काय अहो दारू फार लय वाईट अरे मला लय चांगली दारू फार लय वाईट आणि मी भूल काय शपथ एवढा टाईट सखिया मी काय म्हणतो हा पब्लिक का बोल अरे मला फिरत असती आई शपथ पॅक जास्त झाला तुझा केला सखिया
कसं तरी ते होतंय त्या बाबांना देऊ. मी काय म्हणतो ते बघ बाबा बसलेत ना त्यांना दे. अहो बाबा तुम्हाला हवे हा मी याला वर राहून ते आजोबा बसलेत त्यांना दे बघ. त्या आजोबांना देऊ त्या आजोबांना दे बघ. आई शपथ बाबा हवे आई शपथ चौकात घ्या. तू क्या टेन्शन घेऊ नका. अरे हे मोठं टेन्शन असेल तर चौकात घ्या. माझ्या नावाने तू क्या. अरे हा मोठला आवाज आहे. आई शपथ त्याला मोठला पण आवाज हा मोठला देतो बघ. हा मोठला देऊन येतो. अजितला देऊन येऊ काय बाबा हा मोठला घ्या चौकाश द्या. काय लागलं तर हवडवा. आई शपथ मी काय म्हणतो काय टेन्शन असेल तर कशावर म्हणजे गेलेला काय टेन्शन नसेल तर ते पॅक उडवा. चौकाश द्या. उद्या कुठे करायची ना मी काय म्हणतो हा पब्लिक का गोल 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 फिरतोय. अरे मी याला तुला तर चढली असेल. आई शपथ जास्त झाला मी काय म्हणतो त्या रसिकजनांचं मनोरंजन केलं पाहिजे. रसिकांचं मनोरंजन केलं पाहिजे. एखादं गाणं बोल. रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. पावणी चंद्रकांत किसबिले 100 रुपये. विहान दत्तराम माळी 200. प्रदीप भुवन गाव भेडे यांच्याकडून 200 रुपये. भरत गोविंद माळी 100 रुपये. अनिकेत चांदिवडे गाव भेडे 101. हौशिकाळ नाट्य नमन मंडळ त्यांच्या सदस्य ऋण आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एखादं गाणं बोल. मी गाणं बोलतो हा तू म्हणून धर. आई शपथ आता धरतो की. अरे बाबा हे काय करतोय. अरे तू काय राजा बोललास काय पाठून धर. अरे पण काय बोललो गाणं धर रे. गाणं धर होय ठीक आहे गाणं बोलूया. तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं चांदणं माझ्या गाणी जळालंय. माझा सिलेंडर फुटला वाटतं. हा त्याला पुतळा कोण आला. आई शपथ याला घरात बायकोनी काय दिलेली. मी काय म्हणतो काय बोलतोय. मी काय म्हणतो झणकच केली. मी काय म्हणतो जास्त चिडू नका. मी काय म्हणतो तुमच्या घरात पोपट आहे. तुमच्या घरात पोपट आहे. तुमचा पोपट खोपणीच खातो काय. याची चिमणी उडाली याला पोपट पिसाडला. काय बोलतोय काय नाही काय बोललास रे. अरे मी काय म्हणतो त्यांच्या घरात पोपट आला बसून काय म्हणतो तो काही पोपट खोपणीच खातो काय. पण हे गरम झालेलं घे. अरे मी विचारलं लाल पोत आहे काय तिकडे काय लाल पोत तिकडेच काढा. अरे बाबा काय माझ्या पोट्याला लाल पोत आहे. अरे काय खाऊ घातली याला. तुझा बारा मागच्या घेतला जाऊ म्हणतोय काय
मी काय म्हणतो तुला जायला पाहिजे. मला जायला पाहिजे. चुक्या मी जातो. मागचा गेट सांभाळतो. पुढचा गेट तू बरोबर सांभाळ. आई शपथ वालवी लागली तरी चालेल. गेट काय सोडणार नाही. अजिबात हलू नको. काय झालं तर ह्या काळाचं काय ऐकू नको. काय म्हणतो તમે ઘર જવાનું છે નથી. તમે ઘર નથી જવાનું છે. काय बोलतो कलकी का बांबू आहे ना आज मी काय म्हणतो मागच्या गेटला जाऊते म्हणतो. आराम करा. मी काय म्हणतो याय ना हे कशाला यायला पाहिजे लवकर. हे खाल्लं ना शिरू बसल्यासारखा माणूस आहे ना. विमान झालं ना टायमाला 5,000 आंबा लवकर. मी काय म्हणतो जातो. एवढा रागात आलत ना जातो. मी काय म्हणतो असं बाजूला या. असं बाजूला या. अजून आडवं आराम करा. जा लवकर. मी काय म्हणतो माझ्या वाटत येत तुम्ही वाटतून बाजूला व्हा. मी काय म्हणतो तुम्ही माझ्या वाटत घेऊन जरा प्रेमाने प्रेम बी काय तुम्ही या बाजूला या. तुम्ही या बाजूला बरोबर वाटत घ्या. ज्या दिवशी भेटशील ना कोंबड्याला सातत ना सातव सोड घ्यायचा मला सोड. अरे राजा तू माझ्या तुला काय समजणार ना सायकल बसताय. अरे राजन तुझ्या पोरीला पळून येणारा सायकल तर मीच होता मीच. रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे गणपत बारक्या पाटील 200 रुपये, तसेच विशाल भोसले 200 रुपये, राजेंद्र बारे खास हवालदारांच्या भूमिकेसाठी गाव गोंधळे 501 रुपयाचे पारितोषिक झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही रंगतदार कार्यक्रमाला चढला पाहिजे. तसेच स्वयं राजेश डोंगरकर गाव लांजा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हौशी नाट्यकला नमन मंडळ त्यांच्या सदस्य ऋण आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सेनापती महामंत्री आजची सभा आपण कशाकरिता भरवली आहे माहित आहे का? ठीक आहे. आता आम्ही वयोवृद्ध झालो आहोत तेव्हा म्हणतो आज रणजितचा राज्याभिषेक करून नीलमचा विवाह अमरजीत मनावर लावून माझं उरलेलं आयुष्य यावर आपलं काय म्हणणं आहे? महाराज ही तर आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या म्हणण्याला आमचा पूर्णपणे होकार आहे. चला तर मग लागा का मला. ठीक आहे महाराज. हे तू अमरजीतला आपल्या राजवाड्याच्या वेशीपर्यंत सोडू नये. ठीक आहे बाबा. बाळ रणजित चल आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ. ठीक आहे बाबा. अमरजीत माझं तुमच्यावरती लहानपणापासून प्रेम आहे. अरे नीलम माझंही तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगतो माझे प्रेम तुझ्यावर जडले
कशासाठी असतो हा शेतात कशासाठी काय उभा करतात माहिती आहे काय कशासाठी शेतात डुकरं पाखरं रानडुकरं येतात ना ह्याच्यासाठी हा बावला उभा करतात बघ राजा नाही मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं काय म्हणतोय काय कोल्हापूरला थया थया नाचत होता थया थया आणि पब्लिक काय पैसा उडीत होता काय म्हणतोस काय माझ्या डोक्यात तू पेटली काय म्हणतोस मालवणी गावी घेऊन जातो काय म्हणतो नाचवतो हा आणि काय आपण पैसा जमवतो काय म्हणतोस काय पण हा बावला नाचतो अरे मग शेतात उभे करतात मी नाचून दाखवू तुला अरे कितबल्याला विचार शेतात कशासाठी उभं बरोबर त्याला माहिती आहे शेतात बावलं उभं कशासाठी असतात डुकरं येतात ना राजा नाही हा नाचणारं बावलं नाचणार बावलं अरे मी म्हणतो नाचणार नाचून दाखवतो तू हा मी तर म्हणतो नाचणार तर नाही बावला मी काय म्हणतो तू मराठीमध्ये हास्ययात्रा बघतोस मराठीमध्ये हास्ययात्रा बघतोस होय तू बघतोस हो बाबा मी हास्ययात्रा काय बघत नाही मंडळी तुम्ही बघता तुम्ही नाही बघता त्यांना माहिती आहे बरोबर माहिती आहे होय मला तुम्हाला माहिती आहे काय चिपळूणचे प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे माहिती नाही माहिती आहे त्यांना माहिती आहे अशी यात्रा बघतात त्यांचं फेवरेट गीत कुठलं शालू बघ लगेच बोलला तू ए शालू झोका दे गो मैना
अरे तुला सांगतोय याला नाचलंच नाही बावला नाचणार नाही आई शपथ अजून एक गाणं बोलू अजून एक गाणं अरे याच्या अंगात काय म्हणतोय अंगात अरे हा बाबा शेतातला बावला आहे अंगात आला ना कृष्णा छान 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 अंगात येतो काय म्हणतोय मी काय म्हणतो नाचू अरे बापरे आता हे कशासाठी अरे बावला नाचवायला बावला नाचणार याचा आवाज ऐकला ना हा त्याच्या अंगात ये काय म्हणतो नाचू नक्की ए सज्जनी बाया आठवा काना मी काय म्हणतो मला बघ गाणं बिणं येत नाही बोलतो बिणं येत नाही अजिबात नाही येत त्याला काही शाळेत शिकवलंच नाही पण तुला काय माहितीये माझं एक काम करावं लागेल काय मी बावला नाचवून दाखवेन आई शपथ ते कसं काय रे पण तुला माझे पाय धरावं लागते आई शपथ अजूनपर्यंत कुणाचं पाय काय धरलं नाही पण माझे धरावं लागते आई शपथ जमायचं नाही पण मी बावला नाचवून दाखवतो तू बावला नाचवशील कोल्हापूरनं आणलं मी पण तू नाचवशील बघायचंय ते कसं काय रे बघ आता मी नाचवतो बघ असा बावल्याच्या पाठीमागे जायचं ए काय करतो बावल्याच्या पाठी अरे बावल्याच्या पाठी काय असतं मग एक चावी असते चावी होय अजूनपर्यंत बावल्याच्या पाठी चावी असताना बघितली काय रे तुम्ही कोल्हापूरवरनं मी आणली आणि ह्याला माहिती चावी आहे ती अरे चावी फिरवलीस ना की बावला कसं थाई अरे बाबा हा काही चायनावरनं नाही आणलाय हा इंडियन बावला आहे तसं काही नसतो दाखव मला आई शपथ खरंच आहे कोल्हापूरवरनं मी अरे राजा त्या राजाची रिक्षा दिली काय म्हणतोस रिक्षा घेऊन गेलो कोल्हापूरला अरे भाडं दिलं काय म्हणतोस भाडं दिलं त्याला भाडं किती गेलं अरे 5,000 रुपये घेतले 5,000 रुपये जागेवर काही नाचलाच नाही घातला नाही अरे तुला माहितीच नाही आपली लायकीच काही ठेवलं नाही 5 लायकी नाही शपथ बावल्याच्या मिश्याबा कशी आहे तुझ्यासारखी आहे आई शपथ माझ्यासारखी आहे वाकड्या फिरवण्याला मिश्या आणलाच तसा कोल्हापूरला घेऊन जा त्या बावल्याला आई शपथ आता 5,000 दिले ते दिले अजून राजाला 5,000 द्यायला लागतील रिटर्न भाडा आहे की काय आई शपथ त्याला सांगतो नाचला नाही फुकट घेऊन चल आता घेऊन जा त्या बावल्याला घेऊन हे पहा रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सौरभ राजेश माळी यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण झालेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले हौशिका नाट्य नमन मंडळ त्यांच्या सदस्य ऋणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
राजन तू त्याची मुलीचा राज्याभिषेक करून निलमचा विवाह अमरजी सोबत लावून देणार आहेस हे आम्हाला कदापि मान्य नाही. अरे राजन तू एका सापाच्या मानेवर पाय न देता तू एका सापाच्या मानेवर पाय न देता तू त्याच्या शिफ्टीवर पाय देऊन दुखवलायस. पण लक्षात ठेव हा विषय ना तुला डाव केल्याशिवाय राहणार नाही. अरे हरामखोरा तुझा कर्ज काढलाच पाहिजे. उद्या सूर्योदय होण्यापूर्वी कोण करतो मग पाहतो हे राज्य आणि ही राजधानी. अरे हो पण माझ्या कारस्थानात महामंत्री सामील होतात का पाहूया. राजसेवक बोलो महाराज. राजसेवक बोलो महाराज. आणि महामंत्री इथं हजर करा. ठीक आहे महाराज. सखिया हा काय म्हणतोस हा? लगेच चाललास. अरे भाऊ माझे परिचय यायचा आहे. तुझ्या परिचयाचे होय कसे ओळख सांग पाहू. ओळख सांगू ओळख सांग. लगेच सांगू लगेच सांग. फुगडी फू दमलाच कार माझ्या गोविंदा तू. हे वाटी वाला वाटी, गोविंदाची वाटी, वाटी वाला वाटी, गोविंदाची वाटी, इकडून आली छोटी याची. काय बोलतोस. काय काय झालं. राजसेवक जा लवकर. इकडे आली. गोटी इकडे आली. गोटी इकडे पाटणा छोटी आली आणि ह्याची धारण. जा लवकर. राजसेवक तुमचा बारा मागचा घेतला जाऊ दे. महाराज आम्हाला हे काय की बोलवण्याचे कारण. महामंत्री बोलवण्याचे कारण म्हणजे एकच. आपल्या महाराजांनी राजधर्माचा अपमान केलं होतं त्याचाच बदला घ्यायचा आहे. तर तुमचं काय मत आहे. सेनापती तुम्ही हे काय बोलत आहात. ज्याचा आजवर खाल्लं त्याची बेईमानी हे माझ्यासारख्या शूरवीराला शोभत नाही. म्हणून सांगतो वाईट विचार सोडून द्या आणि चांगले मार्गाला लागा. येतो आता मी. कमाल. अरे महामंत्री संग्रामा तुझी सुद्धा 100 भरली म्हणून समज. उद्या सूर्योदय होण्यापूर्वी महाराजांचा खून करून त्या खुनाचा आरोप तुझ्यावर लावतो. मग पाहतो हे राज्य आणि हे राज्याधी. बोला महाराज. पाहणं नीट ठेवा. आम्ही थोडा वेळ विश्रांती घेत आहोत. ठीक आहे. सख्या मी काय म्हणतो महाराज झोपी गेलेत काय बघून येत ना. झोपी गेलेत काय बघून येतो. बघून ये. तू क्या. अरे महाराज ना एकदम गाढ झोपी गेले. आई शपथ गाढ झोपी गेले. एकदम घोरायला लागले. सख्या मी काय म्हणतो आपण पण जिथं तिथं ड्युटी करून डोळ्याला डोळा काही लागत नाही. आई शपथ कुठल्या जागवायची आहे. कुठल्या जागवायची आहे. उड्या उभ्या करायची आहे. उड्या उभ्या करायची आहे. करायची आहे. होय मी काय म्हणतो महाराज झोपी गेले. आपण ह्या वशिलेला झोपूया का आपण. हो मला पण त्या रात्रभर कितीपर्यंत जागवायची आपल्याला माहिती नाही. मला पण थोडं विश्रांती घ्या. तात्या बोलतील तेवढं जागायला पाहिजे. बरोबर. होय तात्याला विचारावं लागेल. होय त्यांचा हुकूम तापलं. बरोबर. मी काय म्हणतो ठीक आहे विश्रांती घेऊया. विश्रांती घेऊया. ठीक आहे बरं. या वशिलेला तू कर. मी या वशिलेला बोलतो. मी या काय म्हणतो काय बाबा शत्रू आला तो लगेच जागायचं. शपथ असं पण आहे. ठीक आहे झोप.
चालून आले. अरे राजा सम्राटा, तू माझं भर दरबारात अपमान केलं होतंस. आता आता भोग तुझ्या कामाची फळं. अरे मेला ह्या काशा बाबाचा कुत्रा भुकतोय. अरे शपथ या गोंडूचा असेल. काय म्हणजे राजू, शपथ मला जोराची लागली. अरे मला पण जोराची लागली. अरे कुठं शिरतोस राजा? अरे बाथरूम कुठं आहे? काय शपथ राजवाड्यामध्ये तुझ्या बापान ठेवला नव्हता का वाशरूम? अरे राजा बेसिंग वेसिंग मध्ये जा, बेसिंग वेसिंग मध्ये जा. राजा हे सगळ्या कुठं आहे? मी काय म्हणतो, तू त्या वशिरीन जा, मी ह्या वशिरीन जातो. आपल्याला काय करायचे ते करू. तरी सांगतोय म्हटलं नाही ना. आता कसं मोकलं वाटतं. पण माझी काय अजून डोळा उघडलाय ना? नाही उघडलाय ना. त्याची बात नाही. महाराज पण काय उठलं नाही ना. मी काय म्हणतो, आपण अजून झोपूया. महाराज झोपलेत, आपण पण झोपूया. सेवक तर झोपी गेले. आता महाराजांचा फोन करू. त्या कोणाचा आरोप त्या हरपवर महामंत्री करतो. महामंत्री अरे तरी मेला ते अशा बाबाला सांगितलं कुत्रा बांधून ठेव. त्या गोंडीचा मेला कुंडला पण सांगू पटत नाही. महाराजांनी एवढ्या रात्री एकाकी हात कशासाठी मारले असे प्रथम आतमध्ये जाऊनच पाहतो. महाराज महाराज डोळे उघडा. महाराज काय झालं? महाराजांचा खून. अरे कोणी केला असेल? अरे गल्ली तर माझा आहे, पण मी महाराजांचा खून नाही केलाय. महाराज कोण म्हणून झोपलं होतं? काय होते हे? माझी झोप उडाली. कोण आहे? काय झालं? तुम्ही रडतात? काय सांगू सेनापती, पण हे महाराजांचा खून केला. काय? महाराजांचा खून? पण महामंत्री कधी तर तुमचंच आहे. म्हणजे महाराजांचा खून तुम्हीच केला? नाही सेनापती, मी महाराजांचा खून नाही केला आहे. चोर तर चोर, अनवाशी चोर. नाही सेनापती, माझा ऐका, मी महाराजांचा खून नाही केलाय. आई तुलजा भावांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराजांचा खून नाही केला आहे. महामंत्री, आम्हाला काय ऐकायचं नाही. राजसेवक पकडून द्या आराम करायला. नाही सेनापती, राजसेवक, मी महाराजांचा खून नाही केला आहे. राजसेवक घेऊन महाराजा कोण नाही केला आहे. घेऊन जे आराम करायला लवकर घेऊ. बस झालं माझं काम. अरे राजा सम्राटा, तू माझं भर दरबारात अपमान केलं होतंस. आता भोग तुझ्या कामाची फळ. अरे हो, पण ही गोष्ट रंजिता निलमला सांगितलीच पाहिजे. राजसेवक रंजिता आणि निलमला या ठिकाणी हजर करा. तू क्या सेनापती
समजलंय का की बोलवण्याचं कारण? वा रणजित, कसे सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू हे मला देखील कळण्याचं झालंय. म्हणून म्हणतो तुम्ही स्वतःचा जोड पहा. बाबा मला सोडून गेला, बाबा मला सोडून गेला समाजला, बाबा मला सोडून गेला समाजला, नंतर सांगू. प्रथम महाराजांच्या प्रेताची व्यवस्था होते. तुम्ही राजमाली जाऊन विश्रांती घ्या. राजसेवक या दोघांना घेऊन जा. राजसेवक महाराजांच्या प्रेताची नीट व्यवस्था करा. येतो आम्ही. काय पण माझा आता पगार कोण दे रे? घरात जिन्नस भरायचा, रेशन भरायचा. बायको कालच बोलली होती 1 तारखेला पगार होईल ना. कालचा दिवस बाकी होता. 1 तारखेला आता पेमेंट कुठल्याच वडिलाने मागू. आता काय करायचं? मी काय म्हणतो किरडी मोठी लागेल. अरे आपल्याला काय क्या बात है? वाह वाह!
क्या बात है अहे अहे क्या बात है क्या बात राजसेवक जाणे रणजिताला निलमल्या ठिकाणी हजर करा सखिया जाऊन ये रे राजा जाऊन येऊ बाबांचा खून कोणी केला वा रणजित महाराजांचा खून आपल्याच राज्यातील महामंत्री संग्राम काय केला आहे महामंत्री संग्राम व रणजित हा बघा त्यांचा खंजीर महामंत्री का का केलं तुम्ही असं तुम्हाला जे काय माझ्याकडून मागून घ्यायचं होतं का केला तुम्ही बाबांचा खून सेवक जाणी त्या महामंत्र्याचा हजर करा रणजित हा पहा महाराजांचा खून आहे महामंत्री का का केला तुम्ही बाबांचा खून आमच्याकडून मागून घ्यायचं होतं का केला तुम्ही खून बाबांचा बाद रणजित मी महाराजांचा खून नाही केलाय माझा विश्वास ठेव महामंत्री का का खोटा बोलता आता तुम्ही आणि हा कंदील तुमचाच तर आहे ना बाद रणजित तरी हे कंदील माझा असला तरी मी महाराजांचा खून नाही केला आहे सेनापती हे असं खरं बोलणार नाही यांचे हाल हाल करा राजसेवक या आरामखोरच्या बेडे करा राजसेवक हा बघा आरामखोरा कोण महाराजांचा मी महाराजांचा खून नाही केला आहे कोण आरामखोरा महाराजांचा खून का केला नाही सेनापती मी महाराजांचा खून नाही Hello.
महाराजाकडून नाही घेत आहे. नाही सेनापती महामंत्र्याचं खरं बोलणार नाही. त्यांना ठार मारून टाका. महामंत्र्यांना ठार मारू नका. त्यांना आपल्या राज्याचा हद्दपार करा. सेनापती ताई म्हणते ते खरं. त्यांना राज्याच्या हद्दपार करा. येतो आम्ही. राजसेवक या हरामखोराचे हात बांधा आणि आपल्या राज्याचे हद्दपार करा. काय करू रे राजे तुम्ही झालो काय अजून ठेवली हे पहा रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सुरेश बारे गाव गोंधळे यांच्या 1101 रुपयाचं पारितोषिक आलेले. तसेच सारा आणि समर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हौशिकला नाट्य नमन मंडळ त्यांच्या सदस्य ऋणी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालं माझं काम. अरे राजा सम्राटा तुझे हे राज्य आणि हे राज्य त्याला माझी होणार माझी. अरे हो पण महामंत्री तर हद्दपार झालाय. तो परत आला तर नाही नाही याचा काटा काढलाच पाहिजे. माझा मित्र डाकू जंगुरा त्याला याच्या मार्गावर पाठवतो आणि अर्ध्या वाटेत गाठून याचा शिरा सत्कार सांगतो. डाकू जंगुरा डाकू जंगुरा. सेनापती आज आमची आठवण कशी काय केली. जंगुरा एक मोठी कामगिरी सोपवायची आहे तुझ्यावर. कामगिरी आणि आमच्यावरती. सेनापती वा कोणती कामगिरी. जंगुरा आपल्या राज्यातील तो हरामखोर महामंत्री संग्राम हद्दपार झालाय. त्याला अर्ध्या वाटेत गाठून त्या शिरासेट करायचा. बस एवढंच काम आहे जंगुरा. महामंत्री आपलं खून करणार नाही. बरोबर मला पण वाटतं. मला तर पूर्ण विश्वास आहे. ते काल्यातच काम आई आहे. शपथ त्या काल्याचा लय खोटं बोलतो. महामंत्री आमच्या विश्वास ठेवा हो. आम्ही कायदे चोकली आम्ही काय बोललो तर आमची जीभ छाटली जाईल म्हणून मला कसं वागावं लागतं आम्हाला. सेवक मी नाही रागवत तुमच्यावर. तुम्ही तर हुकुमाचे दावेदार आहात. तुम्ही चिंता करू नका. महाराजांच्या कोणी लवकरच सापडेल. ठीक आहे आम्ही आता येतो महाराज. ठीक आहे या तुम्ही. अरे परमेश्वर कोणत्या जन्मी हे पाप केले. आणि ह्या पापाचे काही चित्र मला या अरण्यात भोगावं लागत आहे. ना घर ना वृक्षाची छाया ना गवताची माया. काय करू कुठे जाऊ. अरे परमेश्वरा.
शरम करा. एक जरी पुढे पाऊल टाकलास तर खबरदार. कोण आहेस तू? मी कोण? अरे मी कोण हे नंतर सांगेन. प्रथम 1 2 3 बोलतात तुझा दीड सडा वेगळा करतो. बस मग झालं माझं काम. 1 2 3. मला तरी लाज वाटली पाहिजे होती. अरे आराम करा. कोण तुझ्या उलगण्या करू नकोस नाहीतर प्राणात मुक्सेन. अरे मरणाची भीती कोणाला दाखवतोस? असेल हिंमत तर हो युद्धास तयार. मला माफ करा. मला जीवन दान द्या. पण तू नक्की आहेस तरी कोण? मी या जंगलाचा डाकू जंगुरा. जंगुरा तुला ही कामगिरी कोणी सोपवली? या टिचबर पोटाची खळी भरण्यासाठी मला हे काम करावं लागलं. हे काम आपल्याच राज्यातील सेनापती यांनी सांगितलं आहे. अरे आराम करा. तुझी इथपर्यंत मदाल वाढली काय? पण लक्षात ठेव हा मर्जी तुला जिवंत सोडणार नाही. जंगुरा जा मी तुला जीवन दान देतो. पण पुन्हा असे घाणेरडे कृत्य करू नकोस. ठीक आहे सरकार. मंत्री तुमच्यावर एवढा मोठा प्रसंग कसा काय ओढवला बरे? काय सांगू अमरजीत. पोलीस सरदाराने महाराजांचा खून केला. काय महाराजांचा खून? होय अमरजीत. महाराजांचा खून करून सेनापतीने माझ्यावर डाव साधला. एवढेच नाही तर माझे हाल करून मला राज्याच्या हात पार केले. दैवयोगाने तुम्ही आलात म्हणून माझे प्राण वाचले. अरे आराम करा. तुझी इथपर्यंत मदाल वाढली. अरे तुझ्या पापाचे घडे आता वाहू लागले आहे. लक्षात ठेव हा मर्जी तुझ्या मरणाशी आता येत आहे. चला महामंत्री आपण राजवाड्यात जाऊ आणि त्या नराधमाचा शीत धडा वेगळा करू. अमरजीत तुम्ही राजाच्या मुख्य दरवाजाला प्रवेश करा. मी राजाच्या दुसऱ्या दरवाजाला प्रवेश करतो. ठीक आहे. या विराट नगरीचा राजा राजसेवक. बोला महाराज. राजसेवक बोला महाराज. आम्ही राजवाडा राजे.
या विराट नगरीचे राजा राशिवट काय बोलताय होय आज आम्ही लय खुश आहोत बहुत खुश आहे हो राशिवट क्या बात कर रहे मी म्हणतो एखादा नाच गाणं जाते म्हणतो नाच गाणं होय, पण नाच राशिवट. गाणं करून बघणार कोण एखादं दुसरं काय राशिवट हा अजून दुसरं काय काय? मदिरा मदिरा हो राशिवट सखिया महाराज म्हणतात मदिरा ठीक आहे मदिरा मधी राहिलो राशिवट मदिरा हे काय मधीच राहिले अरे आराम करा मदिरा मदिरा घ्या मदिरा राशिवट मदिरा राशिवट तसं ठेवलं तू काय बोललास मदिरा म्हणून मदिरा राहिलो हो पण कसं एकदम पद्धतशीर काहीतरी पद्धत असते का नाही त्या पद्धती असं महाराज बोलल्यानंतर ठीक आहे ए आराम करा नो ठीक आहे त्याला बरोबर मदिराला सांगितलंय राशिवट मदिरा मदिराला पूजा इकडेच लक्ष ठेवलंय बरोबर अरे बाबा तुझ्या काय हे मदिरा आहे का मदिरा 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 म्हणजे काय काय दारू शपथ दारू अरे बाबा आयुष्यात हे आम्हाला कधी माहिती पण नाही मदिरा दारू असते ही काय मग दारू? हा. लिंबुनीच्या झाडाखाली हा काल्यांचा दारू पाणी लिंबुनीच्या झाडाखाली हा काल्यांचा दारू पाणी लिंबुनीच्या झाडाखाली काल्यांचा दारू पाणी लिंबुनीच्या लवकर ये तो दारू आमच्या राज्यात आता ना आमचा म्हातारा ना लिंबूच्या झाडाखाली अशी भट्टी होती नुसतं दारू पाहिजे तुमचं नाव काय घेतलं नाही राशिवट तुम्हाला मदिरा पाहिजे ना होय अजून दुसरं काय पाहिजे आणि आणि एखादी छानशी असे नाचणारी नर्तकी घेऊन या छोकरी चाहिए छोकरी बहुत खुश है राशिवट क्या बात कर रहे काय म्हणतात छोकरी छोकरी कैसी चाहिए नाजुक राशिवट क्या बात करे बहुत खुश लग रहे खुश है हम लोग ठीक है तुला माहिती है अभी कोल्हापुर में जा रहे हैं मैं कोल्हापुर में पहचान है तेरा पहचान है पहचान क्या बात कर रहे हैं पहला गया था पहला तभी एक बावला लाया था बावला क्या बात कर रहा है अरे कोल्हापुरामध्ये आहे ना मला गल्ली गल्ली ओळखते पण गल्लीतली लोक काय ओळखत नाही हल्ली ओ जातो राशिवट राशिवट हाँ आज हमें नहीं खुश है खुश हो बहुत खुश है हम क्या बात कर रहे हैं राशिवट हम राजा होएगा राजा ए दरबार का राजा होएगा राशिवट आ रहा है मदिरा लेके आ रहा है हाँ राशिवट तभी और खुश हो जाएगा मदिरा कैसा रहता है हम लोग को मालूम ही नहीं राशिवट हाँ बोलून घ्या लवकर ते आराम करू पर कुठे राहिला मदिरा बनवणं तर लिंबुण्याच्या झाडाखाली असतो हा? अहो बनवायला वेळ लागतो ना आवाज द्या लवकर अहो गावात सर्व धंदे बंद आहेत ते लांब जावं लागतं ना दो हम लोग को और क्या है हाँ? अरे बाबा देव नको जास्त राशिवट मदिरा लेके आया नर्तकी किधर है राशिवट नर्तकी किधर है राशिवट अरे ते दुकानात गेलो ही बॉटल घेतली तिला तिथं ठेवली अरे हे काय आहे? तू बस राजवा
अरे बाप केस किती सुंदर आहे. बाप रे बाबा शॅम्पू लावते ना. हा शॅम्पू बरोबर बाहेर काढतील. नर्तिके तुझ्या गाल किती मऊ आहे. आई शपथ फॅरन लावले होते. फॅरन लवली मागून पुढून लावतील. नर्तिके तुझे ओठ किती मऊ आहे. आई शपथ मला तुझी दाढी पटते. अरे बाप रे मऊ मऊ गाल बाहेर पडतील सर्व. तुझं मला चेहरा पाहायचंय. मला काय म्हणायचंय. अरे बाप रे एवढा प्रेम होतो जातोय बघा. मला तुझा चेहरा पाहायचंय. वाव कितना खूबसूरत है. अरे बाप रे वो मेरे को देखना है. अरे नर्तिके नर्तिका कशी आहे ते आता बघा तुम्ही. दिखाओ मेरे को जल्दी. जल्दी दिखाओ घाई हुआ है. आराम करा लो. अरे या बाबा अरे बाबा असं काय करू नको ये. अरे हो बघ तू बघ काय आहे ते तू बघ. लवकर बोलून घे मला. तू बघ. लवकर बोलून घे. गेला त्या विहिरीत विहिरीत गेला ती काय. राजा मंडपाला कामाला बसून. अरे तिकडे नोकरी चांगली आहे. रात दिवसभर पगारी भेटेल जा. अरे तू इकडे ये बाबा. राज दरबार आज भरला. ये कुठं आहे. मी येऊ शकत नाही. काय शपथ तर काय बाबा. मी येणारच नाही. राजा मंडपाला कामाला लागलो. अरे बाबा माझी मागून पुढून सालं काढतायत. सिलेंडर पण फुटलाय. अरे काय करायचं तरी काय. हा? अरे बाबा ये. हा? माझी एक अट आहे. काय महाराजांनी बोलावं. हा? तू काय चालू आहे. अरे बाबा काय महाराजांची अट आहे. सख्या हो. काय म्हणतो. त्या हरमपुराला लवकर बोलून घे. अरे बाबा ये. बाबा काय तुझी अट आहे. मी काय म्हणतो. हा. महाराजांनी बोलावं. हा. क्या साहेब हा. या महाराज माझ्या जोडीदार तुक्या आहे ना त्याचे काय म्हणणे माहितीये. तुम्ही बोलावं प्रेमाने. तुक्या साहेब तेव्हा ते येणार. या दिमदावडीच्या शेवगा मी बोलून घेऊ. मी अरे बाबा पाटलं पण सिलेंडर फुटला. काय करावं. अरे बाबा ये. सखिया महाराजांनी बोलावं. हा. तू क्या साहेब या महाराज तुम्ही काय आहे ना ते इथं येऊन द्या त्यांना. पण आता ते प्रेमाने बोलवा. तुक्या साहेब या. तुमच्याकडे प्रेम वगैरे आहे की नाही. अरे बाबा प्रेम बिम काय नाही आहे. ठीक आहे. या हरमपुराची परीक्षा पाहतो. तू क्या साहेब या हे सखिया. अरे काय अजून थोडा प्रेमाने. प्रेमाने घे. अरे बापरे. अरे गेला हवा गेली साप गेली. अरे बाबा ते देवल्यावर विहीर आहे पण तिकडे जीव द्यायला जाण्याचं. मी काय म्हणतो. हा बोल. तू क्या साहेब हा. या प्रेमाने बोलावं. महाराज अहो त्यांचं असं म्हणणं आहे प्रेमाने. हे हरमखोरा लवकर बोलून घे म्हणतोय. काय आहे ते इथं द्या त्यांना. अरे बाबा तुझ्या हात तरी लवकर. अजून कसा काय नाही गेला. प्रेमाने बोलायला सांग. आता येतो. प्रेमाने बोलावं साहेब. मी पण तुम्हाला साहेब बोलतो. हा अरे बापुरे. अरे रागाने वाघ पण येऊ काय. प्रेमाने महाराज हो प्रेम तुमच्याकडे आहे की नाही. मी पण बघा प्रेमाने ठीक आहे. आलो. हा शाबास. तू क्या साहेब या आता कसं लायकीत आलं. अरे बाबा काय लायकी आहे ना तिथे दरबारात दाखवतील. पण आता ये. शाबाश.
सर्व प्रेम होती गेला म्हणून. समजलं प्रेम काय होतं आयुष्य समजलं सर्व समज समजलं ना अरे खुश होते ना आता काय झालं तरी काय सखिया, हा? कशाला बोलवलं? अरे बाबा महाराज खुश होते म्हणून तुला बोलवलं. तुमचा बरं मार्क्स घेतला जाऊ दे लगेच जाऊ सखिया. मी काय म्हणतो एवढं वस्तू घेत आता काय माझ्या सोसवत नाही चाललो आपलं. अरे बाबा ये चाललो सोसवायची गरज नाही. पगार बिगार काय घेणार आहेस की नाही काय बोललंच नाही काय झालंच नाही. पगाराची वाढ करायची आहे की नाही तुझी होय राशवत त्यामुळे मी खुश होतो आई शपथ मला थोडस कमी द्या पण त्याला जास्त द्या. मी काय म्हणतो बाळ कोण गेला होता? तू क्या मी गेलो होतो राजा मंडपाल्याकडे. होय. मला परत बोलवली दरबारात. पगार वाढ माझी व्हायला पाहिजे. होय. याची कशी काय? तुझी पण आणि त्याची पण ठीक आहे माझी कितीने करणार आहो? तुझी 2000 रुपयाने वाढ करतो काय बोलताय? क्या बात है? 2000? अरे बाबा राजा किती देत होता? आई शपथ 2500. आई शपथ मग ती सोडून इकडे आला पण तिकडे जेवणाचा काय बंदोबस्त नव्हता. आम्ही इकडे जेवण आहे बंदोबस्त. पोट भरून खा मी काय म्हणतो 2000 वाढ करताय होय. पण 2000ची हल्ली नोटा चालत नाही आहे. 3000 केलं होतं बरं होईल. राशवत हा. तुम्हाला फक्त सांगा कोणत्या खिशात पाहिजे वरच्या ते खालच्या ते फक्त सांगा राशवत मी काय म्हणतो वरचं छोटा हा एवढंच आहे. किती नोटा राहतील? आई शपथ 2000ची नोट आहे. अरे हा इथपर्यंत खाली आलाय. राशवत लवकर सांगा राशवत झेपवत नाही हो. लवकर मी काय म्हणतो वरचा छोटा आहे होय. खालचा मोठा आहे होय बरोबर. राशवत मग जे काय द्यायचे ते खालच्यातच द्या. ठीक आहे राशवत हा राशवत हा. असे जरा पुढे या आई शपथ होय राशवत तिकडून परत आलो म्हणतात पुढे जा अजून. राशवत लवकर आई शपथ जातो अजून. राशवत हा. थोडं तिकडे वा सुटी त्या बाजूला. होय. पैसे कुठल्या बाजून येणार आहे? पैसे वरनं येणार आहे. पैसे लवकर राशवत हा बरोबर. राशवत बरोबर. बरोबर पुढे वा काय सांगताय अजून पैशासाठी थोडं एवढं? पुढे. अजून नाचवता अजून त्या साईडला थोडं त्या बाजूला. हा, बस आता सांगा कोणत्या खिशात खालच्या ठीक आहे अरे बाबा 1 2 3 अरे 2000 झाले. अजून किती पाहिजे? अरे तुला अजून काय पाहिजे मला किती देणार? तुला हो तुला 500 देतो राजा राजा या विराट नगरीचा राजा अरे महामंत्री संग्रामा तुला तर अर्ध वाटेल गाठून माझा मित्र डाकू जंगुरा याने तुला यमसंदेश पाठवलाच असेल आता राहिला तो कार्टर रणजित आणि ती कार्टी निलमला माझी राणी करून या राजधानीचा मालक मिळणार मालक परंतु तो कार्टर रणजित ह्याचा मत काय आहे ते जाणून घेतो तो म्हणाला तर ठीक नाही तर त्याला सुद्धा स्वर्गाच्या पायऱ्या मोजा लावतो पोतानी झपाटला नव्हतं म्हणून आलो. जा आणि रणजितला अटकाने हजर करा हे तुझ्या जा रणजितला बोलू. रणजितला बोलू जरा लांब भीती वाटते. सेनापती असं आहे काय की बोलवण्याचं कारण राशवत तुमचा पारा मागच्या गेटला जाऊ दे म्हणतोय तू बघून ये. रणजित कारण म्हणजे एकच आपले महाराज गेल्यापासून तुम्हाला आधार कोणाचा आहे सेनापती ओ महाराज गेल्यापासून आधार फक्त तुमचाच आहे होय ना मग नीट लक्ष देऊन ऐक रणजित तुझ्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत करून दे व हे राज्य आपण दोघांनी सांभाळू सेनापती हे काय बोलत आहात तुम्ही जिभेला जरा लगाम द्या सेनापती
ए कार्टा बोल तुझ्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत करून दे बोल. अरे कार्टा तुझी चुरचुरणारी जीभ जास्तच पुढे जाऊते बोल. अरे हराम खरा ज्याचा आजवर खाल्लंस त्याच्यावरच गरिबान फिरलास. परमेश्वर तुला कदापि माफ करणार नाही. परमेश्वर 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 अरे परमेश्वर अरे अशाला मग तिला पोळाची भीती दाखवू नकोस. बोल बोल हरामखोरा तुझ्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत करून दे. बोल बोल बोल. नाही एक वेळ नव्हे 1000 वेळा तुला तेच सांगणार आहे. मी माझ्या ताईचा विवाह तुझ्याशी कदापि होऊ देणार नाही. अरे हरामखोरा तू असं म्हणणार नाहीस. जा राजसेवक पकडून ठेवा. राजसेवक घेऊन जा हरामखोराला. सोडा राजसेवक माझी चालत आहे. सोडा सोडा राजसेवक. कालच्या चिमुरडा फोर आणि माझ्याशी तोडवर करून बोलतोय. जा जा त्या अंधारा कोठरीमध्ये गुद मारून मार. राजसेवक राजसेवक जा आणि निलमला ठिकाणी हजर करा. जाऊन ये बाबा. मी काय म्हणतो हे एवढ्या गोऱ्या घेऊन तिला बोलवली तुमचं काय प्रेम बी आहे का काय? राजसेवक लग्न करायचं मला तिच्यावर. क्या बात होय म्हणतोय शादी करणे का? काय म्हणतो? ताईंची पण परीक्षा घेतो. ताई ह्यांच्यावर प्रेम आहे आणि सगळ्या मी काय म्हणतो ताईंचं यांच्यावर प्रेम नाही आहे. हो म्हणतात प्रेम तिच्यावर करायचंय लग्न करायचं. काय म्हणतो? मला वाटतं याचं पसंती करून द्या. मला लग्न करायचं आहे. पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावर. पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावर. मेरे को शादी करने का है. क्या बात है हनीमून लवकर करणे काय लागतं या मेरे को शादी करने का है उसके साथ. मी काय म्हणतो ओव्या ओव्या बोलतोय. ओव्या बरोबर हलत बरोबर लाव. कशी लाव? वरती लाव खाली लावू. मला खायला लाव. हलत आहे ना बरोबर लाव. अरे चिकन आहे की मटन आहे? होय हलत बरोबर लाव. मी ओव्याला सुरुवात करू. ओव्याला सुरुवात. वाकड्या काजूची बोंड 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 वाकड्या काजूची आता हल्लीला जेवण पाहिजे का
नाही जा लवकर हळदीला राजसेवक. जेवण पाहिजे का नाही राजसेवक थांबा, हळदीला. काय ते लवकर करा ए, अरे सखी. तुमचा बरं मोठा देतो. हे सख्या, मी काय हळदीचं जेवण पाहिजे. मी काय म्हणतो काल मला शिरू बसल्यानी तात्यानी किसबिल्यानी आणि महादेव मानले काय म्हणतो नीट दिली नाही काय नीट दिली नाही कसली ते काय बोललं 5 किलो पावतं 5 किलो पावतं 10 किलो वांगी 15 किलोची भाजी झाली 5 किलो पावतं 10 किलो वांगी 15 किलोची भाजी झाली अरे बापरे वांग बाहेर आला भात आई शपथ, काय वांगं? हळदीला जेवण घेतो हे बाबा कुठला वांग आहे कालाय की कोल्हापूरची हलद ही कोल्हापूरची हलद याच्या बायकोन कल्याण वांगा याची बायको झाली वांगी खाऊन पांगा झाला बघ अरे झाला सरळ एका मिनिटात याच्या बायकोन कल्याण वांगा त्याचा पोरगा झाला पांगा माझ्या तोंडात वांगा दिला वांग्या भाराला सेनापती आम्हाला बोलवण्याचे कारण नीलम आपले महाराज स्वर्गवासी झाल्यापासून तुम्हाला आधार कोणाचा आहे सेनापती महाराज गेल्यापासून फक्त तुमचाच तर आधार आहे होय ना मग नीट लक्ष देऊ नाही नीलम माझ्या गळ्यात प्रेमाची माळ घालून या राजाची राणी हो मग हे राज्य आणि ही राजगद्दी आपलीच अरे नराधमा हे शब्द उच्चारताना तुझ्या जिभेचे तुकडे का झाले नाही अगं कार्तिक अगं प्रेमात प्राप्त होणारच की नाही बोल अरे नराधमा या समोर बसलेल्या आया बायांच्या पायातील चपलेची माळ तुझ्या गळ्यात घालेन पण प्रेमाची माळ कधीच घालणार नाही हे कार्तिक चपलेच्या बोल कार्तिक तुझी चुरचुरणारी जीभ जास्त होईल बोलते बोल कार्तिक प्रेमात प्राप्त होणारच की नाही अरे अरे नराधमा तू तरी माझे प्राण घेतलेस तरी मी तुला हेच सांगणार आहे एवढी चरबी आहे मग चाल मग तुझ्या भावाची काय दशा केली आहे ती चाल पाणी पाणी पाहिजे रस्त्यावर पाणी हालत झालेली दिसते पाणी द्या रस्त्यावर याला पाणी पाजलं ना अरे काल्या मला पाहिजे काय शपथ हो मग बाबा त्यांनी काय सांगितलं ना पाणी 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 रस्त्यावर ये बाबा अरे तो काल्या अरे बाबा याला जेलमध्ये तरी उड्या मग किती मारतोय शपथ पाणी पाहिजे अरे माझे कॉलर पकडला नाही काय लाज बी आहे की नाही याला राजा माझा जीव काढी अरे हो बाबा देवाच ना आई शपथ साधला गेला आतमध्ये जेलमध्ये चढ अरे अरे परमेश्वर हा परमेश्वराला बोलत कोणत्या जन्मी पाप केलं त्याचं प्रायची रात भोगायला आलं. लहान लहान असतानाही सोडून गेले बाय थोडे थोडे मोठे झालं बाबांची माया दुरावली अरे देवा का असं खेळ मांडलास हा कुठून आला रे आराम करू हा कोण आला रे बाहेर कडा कोण आहे हा पाणी पाजलं असतं तर आम्हाला पाणी पाजलं असतं
दादा दादा कोणत्या जन्माचे बाप आपल्या नशिबे आले आहे रे अगं ताई या ना राधा भाने आपले किती हाल केले तरी ह्याच्या बोलण्याला होकार देऊ नकोस हे आरामपुरा तुझे वळवळणारी जीभ जास्त पुढे जाते बोल तुझ्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत करून घे बोल अरे आरामपुरा तू किती प्रयत्न केलेस तरी मी माझ्या ताईचा विवाह तुझ्याशी कधीच होऊ देणार नाही कोण कोण जंगुरा तू वा शबाद जंगुरा माझी कामगिरी पत्ते झाली तर जंगुरा जा थोडं आराम कर माझे योग्य ते बक्षीस मी तुला नंतर देईन अरे योग्य ते बक्षीस अरे योग्य ते बक्षीस मी तुला आज देण्यात आलो आहे म्हणजे कोण कोण आहेस तू उडा तुझा तो मूर्खा अरे हवा काम करा अरे या मूर्खाला सूर कप्पन आहे कप्पन हे घे तुझ्या मरणाचे कप्पन कोण महामंत्री म्हणजे तुम्ही जिवंत तर हो सेनापती अरे मरणाला कधी मरत नसते अरे सम्राटा तर तू जंगुराच्या हातातून सुटला असलास तरी माझ्या हातातून सुटणार नाहीस अरे तुला काय समजणार या सैतानाचा सैतानी भाषा अगं नीलम तुला पळून देणारा सैतान तो मीच होतो मीच आणि महाराजांचा खून करणार सुद्धा मीच होतो आणि त्या खुनाचा आरोप या महामंत्री लावणार सुद्धा मीच होतो मला हे राज्यावर आणि राजगद्यावर महामंत्रीच्या तलवारीने जरी दगा दिला असला तरी तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे मृत्यू मृत्यू अरे अमरजीत आता उद्या तूच असलायस अमरजीत या सैतानाला जिवंत सोडू नको त्याच्या बापाचे घरे आता पूर्णपणे वाहून निघाले आहेत अरे युद्धाची तयारी कर आता थांबा 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 याला कोंबड्याला साकटणार ना कशी साकटतो मी चांगली धार काढून घे बघ निसना बघ कसा मारा अरे बापरे जरा सावकार एका झटक्यात उडायला पाहिजे कोंबडे असे किती सोलवलेत याला सोडवायला काही टाइम लागतोय काय बस माझा पाय बी घे आई भवानीची शपथ घेऊन जगतो जागच्या जागी पाणी वाचतो जागच्या जागी बघ माझ्याकडे पण जागच्या जागी पाणी पाजायला ए बघतोस काय मुजरा कर मला मुजरा डोळे काढले पाहिजे हिम्मत असेल तर माझ्यावर चालव
पाहिलंस नेहमी सत्याचाच विजय होतो. काले मेला वाटते.
मेला एकदाचा मी सत्याचाच विजय होतो. चला चला आपण राजवाड्यात जाऊ. थांबा अमरजी, मला महाराजाची पूर्ण इच्छा करायची आहे. ती म्हणजे अमरचा राज्याभिषेक आणि निलमचा विवाह करायचा आहे. ठीक आहे. राजसेवक चला लागा तयारीला. चला तर. माऊली गुरु